नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी तुम्हाला पौष्टिक, चविष्ट आणि सोप्या पद्धतीचं मसाला दलिया कसा बनवायचा ते दाखवणार आहे. मस्त छान पोट भरून होतं. तुम्ही डाएटसाठी वापरू शकतात. भरपूर प्रोटीन आहे यामध्ये. बनवायलाही सोपं आणि चवीला तर खूप अप्रतिम अशी तयार होते ही डिश. तर मी इथे सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे. 1 वाटी मी गव्हाचा दलिया घेतलेला आहे. तुम्ही मल्टीग्रेन घेऊ शकतात किंवा कुठलाही कडधान्याचाही घेऊ शकतात किंवा मिलेटचाही घेऊ शकतात, ज्वारी, बाजरी वगैरे असं सगळं मिक्स. मी इथे 1 वाटी दलिया आणि अर्धी वाटी तुरीची डाळ, बाकी कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, फ्लावर, वाटाणे, बटाटे असं सगळं घेतलेलं आहे. तर गॅसवर मी कुकर ठेवला. त्यामध्ये 2-3 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलं आणि मूठभर शेंगदाणे टाकले. मस्त छान. आणि आता आपण थोडेसे खडे मसाले टाकायचे, ऑप्शनल आहे पण छान चव येते. 1 तेजपान, 2 लवंग, 4-5 काळी मिरी, 1 हिरवा वेलदोडा असं टाकून घ्यायचं, 1 छोटा दालचिनीचा तुकडा. त्यानंतर इथे 2 कांदे मी टाकून घेतलेले आहे, मध्यम आकाराचे लांबसर कापून घेतले कांदे, आणि ते कांदे टाकून हलक्या गुलाबी रंगावर आता आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर इथे शेंगदाणे खूप छान लागतात यामध्ये, तर नक्की टाका. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकत आहे आणि तीही आपण मिक्स करून परतून घ्यायची. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मस्त हे सतत परतत राहायचं आहे. आता आपण यामध्ये 1 मोठा लाल टमाटा बारीक कापलेला तो टाकून घेतला, तोही परतून घेतला. त्यानंतर मी थोडंसं फ्लावर घेतलं होतं आणि 1 बटाटा साल काढून असं कापून घेतलं आणि ते पाण्यात ठेवलेलं आहे. इकडे अर्धी वाटी मटार टाकले मी आणि फ्लावर, बटाटे स्वच्छ धुवून तेही टाकून घेतले आणि मस्त 1 मिनिटं परतून घ्यायचे ते खालीवर. इथे तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या दुसऱ्याही ॲड करू शकतात, जसं की गाजर, स्वीट कॉर्न किंवा फ्रेंच बीन्स असंही टाकू शकतात आवडीप्रमाणे, पालक टाका. तर हे सगळं भाज्या परतून घ्यायची. त्यानंतर अर्धा चमचा मी काळा मसाला टाकत आहे. त्यानंतर 1-2 चमचे धना पावडर टाकून घ्यायची आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर. त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बारीक कापलेली आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि सगळा मसाला 1-2 मिनटं मस्त परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी पण चालतं. यामध्ये मी आता थोडासा पाव चमचा कांदा लसूण मसाला टाकते आणि मस्त सगळं परतून घ्यायचं आहे बघा. यानंतर आपल्याला जो दलिया घेतलेला होता गव्हाचा, आपण जाड भरड असते ही गव्हाची, रेडीमेड मिळते किंवा तुम्ही मल्टीग्रेन वापरलं तरी चालेल, ते टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तुम्ही दलिया कढईमध्ये टाकून पण थोडासा हलका भाजू शकतात. मी इथे डायरेक्ट टाकलेला आहे आणि मस्त आपण हे 2-3 मिनटं भाजून घ्यायचं. त्यानंतर साईडला आपण पाणी गरम करायला ठेवायचं. मी डाळ टाकत आहे यामध्ये, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, आवडीप्रमाणे टाकायची किंवा कुठली डाळ पण वापरू शकतात. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती टाकून 1 मिनटं मिक्स करून घेतली, अशी परतून घेतली. आणि आता दुसरीकडे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण 1 वाटी दलिया होता, तर आपण डाळ पण वापरली आहे, त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 7 ते 8 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे, तर ते टाकून घ्यायचं आहे. पाणी गरमच वापरा पाणी. तुम्ही डाळ टाकली नाही तर दलियाच्या 4 ते 5 पट पाणी टाकायचं. त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि उकळी येऊ द्यायची. उकळी आली की छान मस्त मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि कुकरचं झाकण लावून आपण ही लो फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मस्त, म्हणजे छान दलिया शिजतो एकदम सॉफ्ट असा. आणि मस्त कुकर थंड झाला की झाकण उघडायचं. आहा, बघा मस्त सुगंध येत आहे आणि छान झालेला आहे आपला हा मल्टीग्रेन दलिया. असा मस्त मिक्स करून घेऊया आपण, खालीवर एकदा करून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव होणार. आणि गरमागरम आपण घ्यायचे, मस्त सर्व करायचं आहे. त्यावर तुपाची धार टाकायची आवडत असेल तर. खूप छान लागतो हा दलिया, नक्की करून बघा. खायला पौष्टिक आहे, चविष्ट आहे, हेल्दी आहे अशी ही डिश, सगळ्यांना आवडणार, लहान मोठ्यांना. झटपट होणारी डिश आहे. यामध्ये भरपूर भाज्या असतात. कशी वाटली तुम्हाला रेसिपी तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा नंतर. बाय बाय.